जेव्हा पहिल्यांदा इथं आलो तेव्हा संवाद झाला होता, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे ज्ञान बरंच विरळ आहे. त्यामध्ये त्यांचे काही मूलभूत प्रश्न आहेत की हे ज्योतिर्लिंग 12च का आहेत, यांची एक अमुक अमुक दिशाच का आहे, काही ज्योतिर्लिंग वेगळे पूर्वाभिमुख का आहेत, अशी प्रश्न आपल्याला पडत नाहीत. आणि पडले तरी त्याची शास्त्रोक्त ग्रंथाच्या आधारे उत्तर आपल्याला मिळत नाहीत. तर एक त्यांचं मनोगत आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावा. नमस्कार. सगळ्यात पहिले मी आपल्या सर्वांना धन्यवाद देईल की आपण सर्व खरंच इथं जमलेले फार मोठे पुण्यात्मे आहात. त्याचं कारण असं आहे की ही जी भूमी आहे ही श्री रामकथेतल्या दंडकारण्यातलीच भूमी आहे. आणि इथं प्रत्यक्ष शंकर, कैलास, शिव हे निवास करतात. कैलास लेण्याच्या दृष्टिकोनातून तिथंसुद्धा रामायणातले असंख्य असे दृश्य कोरलेले आहेत. तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. आत्ताच महाराजांनी जे सांगितलं की रावण जेव्हा कैलास उचलतो ते दृश्यसुद्धा इतकं सुंदर रेखाटलेलं आहे त्या कलाकारांनी की ते बघून आपण अचंबित होतो. सज्जन हो, आपण सगळे माझ्यापेक्षा ज्ञानाने उच्च आहात. मी फार छोटा पामर आहे. काही चुकलं तर माफ करा. पण खूप दिवसाचे असे प्रश्न पडले होते. खूपदा वाचलं मी. ज्योतिर्लिंगाच्या तिथं पुजारी असल्यामुळे मला ह्या गोष्टींचा एक गूढ किंवा प्रश्न असे पडले होते की ज्योतिर्लिंग 12च का. मला आतापर्यंत ह्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. पण खूप विचार केल्यानंतर, खूप ज्ञानी लोकांशी मी चर्चा केल्यानंतर आणि काही गोष्टी तर्कातून आल्यात. तर ज्योतिर्लिंग 12 का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला पाहिजे असेल तर जसं शिवलिंग हे 12 आहेत, सर्वांना माहिती आहेत. पण ह्या 12चं जे बेरीज जर तुम्ही केली तर ती येते 3. म्हणजे जेव्हा हिंदू धर्माची स्थापना, किंवा माफ करा काही शब्द चुकतील तर माफ करा मला, किंवा जेव्हा आपला हिंदू धर्म उदयास आला तेव्हा काही गोष्टी ह्या हिंदू धर्मामध्ये घेण्यात आल्या. त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर आपण सगळे ते शुभप्रतीक मानतो. असे फूल जर घेतलं तर ते कमळाचं आहे, पान जर घेतलं तर ते केळीचं आहे, प्राणी जर घेतला तो हत्ती आहे. म्हणजे माझा धर्म किती मोठा आहे हे मला दाखवायचं आहे तिथं. तर मग अंकशास्त्रानुसार जर संख्या येते तर ती येते 9. म्हणजेच सर्वात जगातली जर सर्वोच्च संख्या असेल तर ती आहे 9. आणि 9चा जर मूलांक आपण बघितला तर तो येतो 3. बरोबर आहे. तर ह्या 3 ह्या पुन्हा ज्या अंकाचा विग्रह ह्या ज्योतिर्लिंगाच्या संख्येत केलेला आहे. जर आपण गणपतीची पीठं बघितली तर ते 21 आहेत. 2 + 1 = 3. शक्तिपीठं जर बघितली तर ते 51 आहेत. 5 + 1 = 6. जर आपण रुद्राक्षाची माळ बघितली तर ती 108 आहे. नक्षत्र 27 आहेत. तर ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती 9च येते. आणि 9चा मूलांक येतो तो म्हणजे 3. मग सगळ्यात मोठे देव कुठला, तर तिथं निश्चितच महादेवाचं नाव येतं. पण महादेवाबरोबर रामाने सुद्धा 9मीच्या दिवशी जन्म घेतला. म्हणजे सगळे लिजंड आहेत. तर त्या संख्येचा जर विग्रह केला आणि जर बेरीज केली तर तो मूलांक येतो 3. म्हणून ह्या ज्योतिर्लिंगाची जर आपण रचना बघितली तर ह्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये जेवढेही शिवलिंग आपण बघताल, जेवढेही ते सर्व उत्तराभिमुख असतात. आता याच्या मागचं काय कारण असू शकतं, तर ज्याप्रमाणे आपण
सूर्याला अर्घ्य देतो. तर ते अर्घ्य सूर्यापर्यंत पोहोचतं ही आमची हिंदू धर्मीयांची भावना आहे. तद्वत जे आपण जल, जे आपण अभिषेक, जे पाणी शिवलिंगाला चढवतो ते कुठं जातं? उत्तरेला. उत्तरेला काय? उत्तरेला प्रत्यक्ष कैलास, शंकराचं निवासस्थान. म्हणून आपण जे पाणी घालू ते त्याच्या चरणाशी जातं ही आमची भावना आहे. मग ह्या दोन ज्योतिर्लिंगाला किंवा ह्या दोन शिवलिंगाला दोन अपवाद शिवलिंग आहेत. ते म्हणजे एक 3 नंबरचं ज्योतिर्लिंग महाकाल आणि एक आहे आपण प्रत्यक्ष जिथं बसलेला आहात ते घृष्णेश्वर. जर आपण त्याची शाळुंका बघितली, पिंडी बघितली तर ती पूर्वाभिमुख आहे. मग ह्या दोन ज्योतिर्लिंगालाच का पूर्वाभिमुख केलं याचा पुन्हा नवीन एक प्रश्न आला. तर मी आत्ताच सांगितलं की जसं 9 ही संख्या आपली जीवना म्हणजे जे हिंदू आहेत त्यांची पाठ 9 हा आकडा सोडत नाही. बघा आपला जन्मसुद्धा 9 महिने 9 दिवस, बरोबर? तसं ह्या ज्या संख्येचा जो मूलांक आहे तो येतो 3. मग 3 नंबरचं कुठलं ज्योतिर्लिंग आहे? तर ते महाकाल. मग आपला जन्म ॲक्च्युअल होतो कुठून? तर आपला जन्म होतो नाभीतून. म्हणजे सुरुवात आपली जी पालनपोषणाची आहे ती नाभीतून होती. मग 3 नंबरचं ज्योतिर्लिंग आहे जे महाकाल आहे ते या पृथ्वीच्या नाभीस्थानी आहे, सेंटर ऑफ द अर्थ. म्हणून राजा विक्रमादित्याने सूर्यावर चालणारी घड्याळसुद्धा तिथेच निर्माण केली. टाईम स्टार्टेड फ्रॉम देअर. आज जे आपण GMT हे वेळेचं मानक वापरतो ते सूर्याचं जे मानक आहे, जे वेळ जिथून सुरुवात झाली, टाईम म्हणजे काल आणि महा म्हणजे बिग. बिग टाईम स्टार्टेड फ्रॉम देअर. म्हणजे महाकाल हे 3 नंबरचं ज्योतिर्लिंग आहे जे पृथ्वीच्या नाभिस्थानी आहे. जसा आपला जन्म किंवा आपलं पालनपोषण जसं नाभीतून होतं तद्वत 3 नंबरचं ज्योतिर्लिंग हे पूर्वाभिमुख आहे. आणि आपण त्याला काय म्हणतो? अघोरमुख. म्हणजे देवाचं मुख जे आहे ते कुठं आहे? दक्षिणेला आहे. तद्वत घृष्णेश्वराचं सुद्धा मुख जे आहे ते दक्षिणेलाच आहे. जर आपण घृष्णेश्वराचं महाद्वार जर बघितलं तर ते दक्षिणेलाच आहे. आणि विशेष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, इंदोरच्या महाराणी, जी पुण्यश्लोक ही पदवी आजपर्यंत जगात कोणालाही मिळाली नाही. का? तर त्यांनी असेतू हिमाचल म्हणजेच काय की कन्याकुमारीपासून तर कैलासापर्यंत, हिमालयापर्यंत जेवढे मंदिरं, नद्या, पाण्याचे स्थळं, लेण्यासुद्धा, वेरूळच्या लेण्यासुद्धा याचं त्यांनी संवर्धन केलं. तर त्यांनी हे जे मंदिर आपण बघतायत, सर्वांनी मंदिर बघितलं असेल, तर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार स्वतःच्या सासूबाईच्या नावाने म्हणजे गौतमाबाईच्या आदेशानुसार आणि त्या आधीचं जे मंदिर होतं, ज्या भूमीत तुम्ही आता बसलेले आहात, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची जमीन आहे. तर ह्या इतक्या पावन भूमीत, म्हणून मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की तुम्ही फार पुण्यवान आहात, जिथं कैलास, शंकर, छत्रपती अशी असंख्य पुण्यवान लोक होऊन गेले आणि तिथं तुम्ही आज रामकथा ऐकली. अजून यापुढं आणि यापेक्षा कुठलं मोठं भाग्य असू शकतं माणसाचं. तर म्हणून मी पहिले महाराजांना प्रणाम करतो की खरंच त्यांनी फार मोठा संगम हा घडून आणलेला आहे आणि विविध क्षेत्रातले इथं नामवंत जागतिक कीर्तीचे लोक आलेले आहेत, मला सांगितलं त्यांनी. तर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार 1791 अहिल्यादेवी होळकरांनी लाल पाषाणात केला. आणि तो लाल पाषाण साधासुद्धा नाही आहे, तो अग्निजन्य खडक आहे. ज्या लेण्या ज्या खडकात बनल्या तोच एक लाल प्रकारचा पाषाण त्यांनी तिथून कट करून इथं आणला. म्हणजे ज्या रस्त्याने आता आपण जातो त्या रस्त्याला एक
जिथं आमचे महाराज स्वतः निवासस्थान करतात, तर त्यांच्या आश्रमाच्या बाजूलाच लाल खाना आहे आणि तिथून हा दगड कट करून आणि अगदी 90 डिग्री हा दगड तिथं बसवला. पण हे दगड करत असताना आत्ता महाराजांनी रावणाचं नाव घेतलं, मयासुराचं नाव घेतलं. तर तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या मंदिरावर सुद्धा मयासुराचा लोगो चित्रित केलेला आहे. मयासुराची छाप या मंदिरावर आहे आणि हे मंदिर हेमाडपंत स्वरूपाचं आहे. हेमाडपंत हे नाव आपण बऱ्याच वेळेस मराठवाड्यात किंवा दक्षिणेमध्ये ऐकलं असेल. तर हेमाडपंत म्हणजेच आपला जो देवगिरी किल्ला इथून 10 किलोमीटरवर आहे, त्या राजाचे ते सिव्हिल इंजिनियर होते आणि त्यांनी अशी एक पद्धत शोधून काढली होती की जी इंटरलॉकिंग सिस्टीम मेल फिमेल सिस्टीमवर हे मंदिर उभं आहे. तर म्हणून आपण याला हेमाडपंत स्वरूपाची मंदिरं म्हणतो. पण हे मंदिर सगळं झाल्यानंतर वरच्या साईडला काही भाग जो आहे तो आपल्याला वाळू, विटा, काळी डाळ, उडीद, बेलफळं असे चिवट द्रव्य वापरून आणि त्याच्यात नैसर्गिक रंग वापरून हे मंदिराची उभारणी 1791 अहिल्यादेवी होळकरांनी ही केलेली आहे. पण या मंदिराचं एक विशेष आणि फार महत्त्वाचा तुम्हाला पॉईंट सांगायचा होता, तो म्हणजे असा, उद्या पुन्हा प्रत्यक्ष मंदिरात या आपण सर्व, आणि जिथं मुख्य प्रवेशद्वार म्हणतोय मी म्हणजे दक्षिणेचं ते बघा, त्याच्यावर एक परिवार कोरलेला आहे. तो शंकराचा परिवार तुम्हाला कुठल्याही ज्योतिर्लिंगाला पाहायला मिळणार नाही. मग इथं कोरण्याचं कारण काय? तर जेव्हा आता ही रामकथा संपेल आपण आपल्या घरी निघून जाऊ. मग आपण कशात जाणार? तर आपल्या वाहनात बसून जाणार. तद्वत हे ज्योतिर्लिंग संपले हे त्या जाणत्याला किंवा त्या कलाकाराला दाखवायचं आहे तिथं. कारण जेव्हा 12 ज्योतिर्लिंगाचा श्लोक निर्माण झाला म्हणजेच 5000 वर्षापूर्वी आद्य शंकराचार्य यांनी हा श्लोक स्वतः भारतात पायी भ्रमण करून लिहिला. सौराष्ट्र सोमनाथांचं बाकी श्लोक तर आपल्याला माहिती आहे. पण हा श्लोक सर्वांनाच माहीत आहे का? कदाचित नाही. पण मग म्हणून 3 नंबरचं ज्योतिर्लिंग हे पूर्वाभिमुख आहे आणि जिथं ज्योतिर्लिंग संपले हे दाखवायचं आहे आम्हाला. मग कशा प्रकारे दाखवायचं आम्ही? तर म्हणून इथं सुद्धा ज्योतिर्लिंगाची पूर्णता इथं झाली म्हणून हे पूर्वाभिमुख. अशा 2च पिंडी फक्त पूर्वाभिमुख आहेत आणि वर शंकराचा परिवार त्यांनी कोरून ठेवले असल्यामुळे जसे आपले 12 ज्योतिर्लिंगाची पूर्णता, स्थापना, जे काय म्हणता येईल तुम्हाला, ती झाली. आणि आम्ही आता स्वस्थानी म्हणजेच कुठे? तर आमच्या नंदीवर, प्रिय नंदीवर बसून कैलासाकडे निघालोय हे दाखवलंय. फक्त वेरूळलाच, बाकी कुठल्याही ज्योतिर्लिंगाला हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणून माझी कळकळ होती, माझी तळमळ होती की आपल्या सर्वांशी मी संवाद साधावा. बाकी माझा कुठलाही याच्यात हेतू नव्हता. धन्यवाद.